नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बियाणे अनुदान योजनेसाठी आपण कशा प्रकारे अर्ज करू शकतो. तर सर्वात पहिले आपल्याला MHA-DBT साईट ओपन करून घ्यायची. या ठिकाणी आपल्याला शेतकरी आय डी जो आहे तो प्रविष्ट करायचे आहे. तर खाली लाल अक्षरामध्ये तुम्ही बघू शकता तुमचा शेतकरी ओळख आय डी. तुम्हाला जर तुमचा आय डी माहीत नसेल तर तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. तर या ठिकाणी सर्वात पहिले मी माझा शेतकरी आय डी जो आहे तो प्रविष्ट करीत आहे. तर माझा शेतकरी आय डी जो आहे तो टाकून झालेला आहे. त्यानंतर खाली बघा जनरेट OTP किंवा OTP पाठवा. ठीक आहे, या 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 ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचे. तर OTP पाठवा या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घेतल्यानंतर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर जो असेल त्या ठिकाणी तुमचा OTP येईल. OTP टाकून झाल्यानंतर OTP व्हेरिफिकेशन करून घ्यायचे. तर OTP व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला MHA-DBT जी साईट आहे ती लॉग इन होऊन जाईल. ते लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर एक असा पेज ओपन होणार आहे. तर या ठिकाणी आपली प्रोफाईल जी 100% करून घ्यायची. माझी प्रोफाईल जी 100% पूर्ण आहे, तुमची अपूर्ण असेल तर ती 100% करून घ्यायची. तर ग्रीनमध्ये दिसेल, तुमचं जर अपूर्ण असेल तर रेडमध्ये 50% दाखवेल. तर सर्वात पहिले आपल्याला या ठिकाणी माझी प्रोफाईल पूर्ण आहे तर मी डायरेक्ट अर्ज या ठिकाणी जात आहे. तर सर्वात पहिले आपल्याला घटकासाठी अर्ज या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचे. खाली आल्यानंतर बघा या ठिकाणी खाली यायचे. तर आपल्याला बियाण्यासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे. तर आपल्याला खाली यायचे. तर या ठिकाणी भरपूर ऑप्शन आहेत. कृषी यांत्रिकीकरण अभियान, नंतर अर्ज सादर करा. तर या ठिकाणी भरपूर ऑप्शन आपल्याला दिसतात. तर आपण खाली येऊया. तर आपल्याला अर्ज जो करायचा आहे तो बियाण्यांसाठी अर्ज करायचा आहे. तर स्क्रॉल करून खाली यायचं आहे. खाली बघा बियाणे वितरण प्रत्यक्षित फ्लेक्सी घटक यासाठी आपल्याला अर्ज जो आहे हा करायचा आहे. तर बाबी निवडा या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला बघा पूर्ण माहिती जी आहे ती ऑटोमॅटिक या ठिकाणी येऊन जाते. तर आपण या ठिकाणी घटक निवडून घेऊया. तर आपल्याला ही पूर्ण माहिती भरायची की आपण अर्ज कोणत्या पिकांच्या बियाण्यासाठी आपण करतो आहे. तर या ठिकाणी हे पेज ओपन झालेलं आहे. तर सर्वप्रथम आपण घटक निवडून घेऊया. तर आपल्याला घटक निवडण्यामध्ये प्रमाणित बियाणे निवडायचे आहे. त्यानंतर दुसऱ्या ऑप्शनमध्ये आपल्याला गळीत धान्य निवडायचे. त्यानंतर तिसऱ्या ऑप्शनमध्ये आपल्याला जे पीक पाहिजे, ज्याचं आपल्याला बियाणं पाहिजे असेल त्या घटकाचं नाव आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. तर आपल्याला बघा भुईमुग, सूर्यफूल आणि सोयाबीन या ठिकाणी 3-4 ऑप्शन आपल्याला दिसत आहेत. तर मी अर्ज करतो ते भुईमुगासाठी करतो आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी खाली बघा जो आपल्याला क्षेत्र निवडायचे आहे, क्षेत्र निवडल्यानंतर आपल्याला जो बियाणं भेटेल ते आपल्याला किलोमध्ये भेटेल. तर आपल्याला हेक्टर निवडायचे. तर हेक्टर जे आहे ते सर्वात पहिले आपल्याला 0 ठेवायचे आहे. त्यानंतर आपल्याला जी संख्या असेल ती आपल्याला टाकून द्यायची. तर मी या ठिकाणी बघा 68 निवडलं तर 68 किलो म्हणजे हेक्टरी 1 किलो या बियाण्यांचा ॲव्हरेज आहे. तर 90 निवडलं तर 90 किलोमध्ये मला बियाणं जे आहे ते 90 किलो भेटेल. तर अशा प्रकारे आपल्याला जेवढी साईज पाहिजे असेल, आपल्या क्षेत्रात जेवढं असेल तेवढं आपण या ठिकाणी टाकू शकतो आणि बियाणे आपले ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेशन होऊन आपल्याला किलोमध्ये ते या ठिकाणी ॲव्हरेज दाखवत आहे. तर आपण जर या ठिकाणी चेंज केलं, जर बियाण्याची साईज जर वाढवली म्हणजे हेक्टरची साईज जर वाढवली तर काही वेळेस ते घेत नाही, कारण की त्याला गव्हर्नमेंटने लिमिट ठेवलेले आहेत. बघा 0.2 हेक्टरपेक्षा जास्त पाहिजे किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे. तर आपल्याला प्रॉपर साईज जी ती निवडायची आहे. निवडून झाल्यानंतर आपल्याला बघा तर मी 0.99 ठेवतो आहे. या ठिकाणी एक 233 ठेवलं तर 23 kg बियाणे या ठिकाणी दाखवतं आहे. तर मी या ठिकाणी माझी साईज जी ठेवली ती 0.99 ठेवतो आहे हेक्टरी. तर या ठिकाणी बघा 99 किलो बियाणे मला मिळू शकते. तर या ठिकाणी किंवा तुम्हाला जर दुसरे बियाणे पाहिजे असेल तर ऊस किंवा दुसरे बियाणे पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी दुसरं ऑप्शन पण निवडू शकता. तर या ठिकाणी बघा गळीत धान्याच्या ऐवजी फ्लेक्सी घटक निवडायचे आपल्याला. बघा गळीत धान्याऐवजी आपल्याला फ्लेक्सी घटक निवडले तर तुम्हाला त्या ठिकाणी ऊसाचं बियाणं पण देखील मिळू शकते. तर या ठिकाणी आपल्याला माहिती पूर्ण भरून झालेली आहे. तर या ठिकाणी जतन करा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे. जतन केल्यानंतर बघा आपला फॉर्म जो आहे तो सबमिट झालेला आहे. फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपण बघा खाली येऊ. खाली आल्यानंतर आपण अर्ज सादर करा या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे.
तर अर्ज सादर करा या बटनावर आपल्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशी माहिती आपल्याला येईल. या ठिकाणी ओके करून घ्यायची. ओके केल्यानंतर खाली बघा पहा या बटनावर आपल्याला क्लिक करायचे. पहा या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपलं जे अर्ज आहे तो भुईमुगासाठी आहे आणि बाकी ज्या गोष्टी आहेत त्या आपण या ठिकाणी चेक करू शकतो. आपलं गाव, तालुका वगैरे आणि कोणत्या घटकासाठी आपण अर्ज केला आहे, बियाण्यांसाठी, यांत्रिकीकरणासाठी केला आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्यानंतर खाली एक छोटा बॉक्स आहे त्यामध्ये टिक करायचे आणि अर्ज सादर करा या बटनावर आपल्याला क्लिक करते. टिक का करावं लागते की या योजनेअंतर्गत ज्या बाबी आपली निवड होईल त्या बाबी योजने अटी व शर्ती हा मंजूर असेल. त्यानंतर देखील या ठिकाणी आपण बघू शकता की माझा फॉर्म जो तो या ठिकाणी सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. ठीक आहे ना. त्यानंतर आपण खाली बघू शकता की आपण कोणकोणत्या घटकासाठी आपण अर्ज केलेला आहे आणि अर्ज रिजेक्ट झालेला आहे किंवा पास झालेला आहे. तर आपण खाली यायचे. खाली बघा या ठिकाणी लागू केलेले घटक या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की कोणत्या घटकांसाठी तुम्ही अर्ज हा केलेला आहे. तर मी या 3 घटकांसाठी अर्ज केलेला आहे. तर धन्यवाद मित्रांनो.